हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथे तुम्हाला 40 साईज फोरटक्स ब्लाऊज दाखवणार आहे. तर मी इथे 12 इंचाची घडी घेतली आहे. 2.5 इंचावरती गळा घेतला आहे. 6 इंच शोल्डर आहे. 6 इंचावरती मोंढ्याला मार्किंग करून घेतले आहे मी. 11 इंचाचा गळा आहे. 12 इंचाची घडी घेतली आहे मी. आता मागची उंची आपली 16 आहे, तर पुढची आपल्याला 17 घ्यायची आहे. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. पुढचा मोंढा घेते 6 इंच, गळा आहे 7 इंच. गळ्याला असा गोलाकारमध्ये शेप द्यायचा आहे. मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला 11 इंचावरती शोल्डरपासून मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्यापासून 3 इंचाचा टक्स करायचा आहे. आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आता कट करून घ्यायचा आहे अस्तर. कट करून घ्यायचा आहे मोंढ्याच्या साईडनी. आहे तसं बरोबर कट करून घ्यायचं आहे. क्रॉस पट्टी पण कट करून घ्यायची आहे. आता मी बाही कापत आहे. सहा इंचाची बाही आहे. सात इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेतली आहे. 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे. त्याचा मध्य काढायचा आहे आणि खालच्या साईडने 1 इंच आणि वरच्या साईडने 1 इंच अशी मार्किंग करून बाहीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. सात इंच दंड घेर आहे. आता मी अस्तर कट करून घेतला आहे ब्लाऊज पीसवर ठेवून. आता आपल्याला जे आपण आखलं आहे इथं फोरटक्सचं माप, ते दुसऱ्या साईडने छापून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं लार्क करून घ्यायचं आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकावरती एक ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे. एकावरती एक ठेवून पिनअप करून घ्यायचं आहे.
मोंड्याच्या साईडनी शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं पकडून पूर्ण अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जॉईन करून घ्यायचा आहे. साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे व्यवस्थित असं. आता गळ्याला आपण जी मार्किंग करून घेतली आहे बरोबर त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. कट करून घ्यायचं आहे. आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. चारही बाजूने टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छान असा 4 टक्सचा ब्लाऊज तयार होतो. दोन्ही याला पण मी टक्स टाकून घेतले आहे. आता ही क्रॉस पट्टी आहे. आपल्याला एकावरती एक ठेवून सरळ टिप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला सरळ साईडनी क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि सरळ टिप मारायची आहे व्यवस्थित अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. आता अस्तरच्या साईडने टिप मारायची आहे. व्यवस्थित असा मधोमध कपडा काढून घ्यायचा आहे. सरळ करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित असा. साईडचा जो एक्स्ट्रा आहे तो कट करायचा आहे. आता आपल्याला याला आय हुक पट्टी लावायची आहे.
आता आईची पट्टी आपल्याला उलट्या साईडने लावायची असते. व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे. एकदा डबल फोल्ड करायची आहे पुन्हा एकदा, आणि मधोमध शिलाई करून घ्यायची आहे. मधोमध व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हुकपट्टी वरच्या साईडने ठेवायची आहे आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. दाबटीप द्यायची आहे आपल्याला वरून. व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. फोल्ड करून त्याला अस्तरच्या साईडनी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला व्यवस्थित आहे का बघायचं आहे. कमी जास्त होतंय का कुठं गळ्याच्या साईडला. जिथे होत असेल तिथं मार्किंग करून कट करायचं आहे. व्यवस्थित असं गळ्याच्या साईडला कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं आहे ते. आता आपल्याला गोट लावायचा आहे. तर मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे 2. त्याला व्यवस्थित फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्यांना शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही पण पट्ट्यांना. आता आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला व्यवस्थित ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. कट द्यायची आहे गळ्याच्या साईडला. व्यवस्थित अशी फोल्ड करून पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे. आता आपल्याला आय करायचे आहे मशीनवरतीच. तर 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. असे व्यवस्थित आय करून घ्यायचे आहे मशीनवरती. तुम्ही इथे 5 ते 6 करू शकता उंचीप्रमाणे. याची उंची जास्त आहे तर मी 6 करते. मी इथे 6 आय करून घेतले आहे. क्रॉस पट्टीला व्यवस्थित अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे. खूप छान असा 4 टक्स ब्लाऊज तयार होतो.
40 साईज 4 टक्स ब्लाऊज आहे हा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.